हाय ग माय मौल्या, लय उपवास तापवास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी, नाही शरीराचे तडावे. आणि मी लय काय म्हणून सांगते, फार उपास तापास भानगडीत पडत जाऊ नका. उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे, ती आणत्यात दुसरी, तुम्हाला खपन का? ती दुसरी आणायच बसल्यात महाराज, आपल्याला खपणार आहे का? नाहीच ना. शरीर सांभाळा, संसार सांभाळा, फार भानगडीत पडू नका. श्रद्धा आणि अंधश्रद्धा फार मोठा फरक आहे. देव आहे अर्थात आहे, आहेच, पण साधा प्रश्न आहे माझा मायबाप. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? ज्याला संस्कृती कळली नाही, परंपरा कळली नाही, ज्ञान कळलं नाही, अरे ज्याला संप्रदाय कळला नाही, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कळले नाही, त्याला काय म्हणजे कुठली अपेक्षा ठेवताय तुम्ही? काय पिढी याची? 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि बायको भेटणार, तू देव बुडवला. आणि या बहिणीची गॅरंटी आहे, जो जो या वर्षी गणपती समोर नाचला ना, याची गॅरंटी अजून 4 वर्ष तुला बायको भेटणार आहे. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी नीट नांदणार नाही, नाही भेटल्यापेक्षा व्याकार भेटलेली न नांदणार. काय म्हणजे कुठे परंपरा घेऊन चाललायत रे? हा, अरे तुम्हाला ज्ञानोबरांची संजीवन समाधी कधी असते माहित नाही, तुम्हाला तुकोबरांचा देहूचा सोहळा कधी असतो माहित नाही, तुम्हाला आषाढी कार्तिकी माहित नाही, पण तुम्हाला 25 डिसेंबर बरोबर कळतं की रे. जिंगल बेल जिंगल बेल. हा, जरा आपलं आपलं सांभाळा. आपल्या कपाळात गंध असावा, घरात तुळशीची माळ असावी, आपल्या अंगावर आपल्या संस्कृतीला शोभते इतके चांगले कपडे असावे, आणि आपल्याकडे बघून पुढच्याला आपल्या धर्माची जाणीव व्हावी इतकं सुंदर देखणं स्वरूप आपलं असावं. आपण लोकांचं घेऊ नये रे, आपलं लोकाला घ्यायला भाग पडावं. केलाय का कधी विचार? बाकीचे सोडतात का, आपण का सोडायचं? हा, गुरुद्वाऱ्यात गेलात कधी? गंभीर महाराज त्या गुरुद्वाऱ्यात गेलं तर मस्तकाला कापड बांधावंच लागतो, तुम्ही कुठल्याही धर्माचे असा. तिथं फाटके कपडे चालतच नाही, असली पॅन्ट फाटलेली क्रॉप टॉप नाहीच चालत. आता बोलल्यावर झोंबल तुम्हाला, पण आमच्याकडे किल्ल्यावर आणि आमच्या मंदिरावर देव कमी कपल जास्त आहेत. तू येते कोण, मी येतो हे कोण, भेटू मंदिरात. ती बाप बसलाय तिथं तुझा. हा, अरे जनाची नाही मनाची तरी रे. आपणच असं वागावं आणि आपण लोकांना काय नाव ठेवावं? धर्म जपा रे. फार वेळा ऐकलं असेल तुम्ही, धर्म रक्षती रक्षित आहात. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. अगदी सोपं आहे की. पातिव्रत्य सांभाळता आलं पाहिजे. या विषयाकडे आलात, जागेवर आलात का? तर अनुसया माता फार पतिव्रता. किती महाराज पातिव्रत्याचं स्वरूप सांगताना शांडीला माता ताई म्हटली आधी लग्न कर मग तुला. तुम्ही जागेवर आले का? हा, लग्न कर. मग तिनं काय केलं, सोमवारी महादेवाच्या मंदिरात गेली. नशीब किती वाईट बघा, जो पहिला दिसला, कारण भिकाऱ्यानं ठरवलं होतं उद्या सोमवार आहे, गर्दी असं, आधी देवाची पूजा करून घ्यावी, म्हणून तो भिकारी पहिल्यांदा आलता आणि हिला तोच दिसला. पण तो भिकारी होता हे जाऊ द्या, पण तो कुष्ठरोगी होता, त्याचे हातपाय झडलेले होते, आणि शांडिलीला तोच दिसला, पण तिला सत्व सांभाळायचं होतं, तिनं तोच नवरा केला. महादेवाच्या पिंडीवरचा हार उचलला आणि त्याच्या गळ्यात टाकला आणि सांगितलं आजपासून तुम्ही माझे स्वामी, मी तुमच्या अर्धांगिनी, तुम्ही म्हणाल तसं मी जगणार आहे, मला पातिव्रत्य सांभाळायचं. याला कळलं. आता ही आपल्याला सोडणार, आपण कसंही वागलो काही केलं तरी ही आपलं म्हणणं ऐकल्याशिवाय राहणार नाही. कळलं त्याला. टोपलीत बसवलं त्याला, टोपली घेतली डोक्यावर आणि निघाली शांडीला घराकडे. जाता जाता टोपलीत बसून मूर्ख बुद्धीचा होता एकदम. ती हातापायानं झडलेला नव्हता, ती डोक्यानं बी झडेलच होता. त्याला चलत चलत एका वेश्येचं घर दिसलं. सुंदर देखणी वेश्या होती. घरी गेल्या गेल्या तो बायकोला म्हटला, का ग तुला वाटतंय ना मी तुझ्यासोबत संसार करावा, तुझा अंगीकार करावा, तर माझी एक मागणी आहे. येताना जे वेश्येचं घर दिसलं ना, त्या वेश्याला सांग माझा स्वीकार कर, तरच मी तुझा स्वीकार करेल, नाहीतर मी तुझ्यासोबत संसार करणार. तुम्ही कधी कधी विचार करता, देवाने माझं किती वाटोळं केलं, देवाने मला किती त्रास दिला, मी हाय म्हणून टिकले, दुसरी कवाच गेली असती, असं प्रत्येक वेळेस विचार करता की नाही? माझ्याच नशिबाला एवढं का? कितीतरी चरित्र वाचत जाग माय मावल्या. खूप सहन केलंय बायकांनी. आपण करावं असं नाही, पण जेवढं जमेल तेवढं काम आहे ना आपलं. नंतर राहायचं गे येड आहे ना, दे सोडून. ते डोक्याला नाही लागायचं. आपलं सॅटिस्फॅक्शन महत्वाचं, समाधान महत्वाचं. या मग काय. आता ही वेश्येच्या घरी जाणार आणि वेश्येला म्हणणार माझ्या नवऱ्याचा स्वीकार कर, पण ती वेश्या स्वीकारणार नाही. म्हणजे स्वीकारायला हरकत का, तर हा कुष्ठरोगी आहे. कुष्ठरोग्याला वेश्या कशी जवळ घे, तो रोग असा संसर्गाने वाढत जातो. ही स्वीकार कसा करेल त्याचा?
मग ही काय करायची, रोज मध्यरात्री उठायची, त्या वेश्येच्या दारात जायची, सडा शिंपण करायची, रांगोळी घालायची, तिचं दार झाडायची, सगळं घरबार स्वच्छ करायची आणि पहाट व्हायच्या आधी निघून यायची. 1.5-2 महिने असंच चाललं. वेश्येनं विचार केला, कोण आहे माझ्या नीच कुळातल्या बाईच्या दारात, कोण हे सडा शिंपण करून जात आहे. म्हणून एके दिवशी रात्रीच ती माडीवर लपली. तिने पाहिलं, एक सुंदर देखणी तरुण तेजस्वी मुलगी येते, तिच्या दारात सडा रांगोळी घालतीये, तिच्या दाराचं झाडून काढतीये. तिने हाताला धरलं, कोण ग माय तू? अगं एवढी चांगल्या घरातली दिसतीस, एवढी देखणी दिसतेस, एवढी चांगली वागतेस, माझ्यासारख्या नीच कुळातल्या बाईचं दार कशाला झाडतेस? ते म्हणे, ताई माझ्या नवऱ्याचं मन आलंय तुमच्यावर आणि माझी अशी इच्छा आहे, मी आयुष्यभर तुमची दासी म्हणून राहील, जमेल तशी तुमची सेवा करेल, कधीच तुमचे उपकार विसरणार नाही, जगाच्या मालकाला तुमच्या सेवेपेक्षा जास्त समजणार नाही, तुमची सेवा त्याच्यापेक्षा जास्त आत्मीयतेनं करेल. फक्त विनंती एवढीच आहे की माझ्या नवऱ्याचा स्वीकार करा, माझा नवरा कुष्ठरोगी आहे. डोळ्यातनं पाणी आलं त्या वेश्यासारख्या बाईच्या सुद्धा. ते वेश्या म्हटली, अगं एवढ्या बायका बघितल्या जीवनात, पण तुझ्यासारखी बाई बघितली नाही ग. अगं तुझ्यासारख्या पतिव्रतेची सेवा मला करता आली तर माझ्यासाठी किती सद्भाग्याचं आहे. कसंही असू दे, तुझा नवरा मी स्वीकारायला तयार आहे. तुझी सेवा बघून मी सुद्धा पावन, पवित्र आणि तेजस्वी झाले ग. आनंद झाला हिला. नवऱ्याकडे आली, नवऱ्याला टोपलीत बसवलं आणि वेश्याच्या घरी निघाली, तरी नवरा ही जागा बसला नाही. महाराज, एक ऋषी होते ज्यांना ब्रह्मानी त्यांच्या एका छोट्याशा खोडीमुळे शूळावर टाकलं होतं. ते शूळ त्यांच्या जठरापर्यंत घुसलं होतं आणि त्या अशा चालतानाच त्यांना अगोदर त्रास होता, म्हणून ते अगदी हळूहळू चालत होते. या शांडेलेच्या नवऱ्यानं टोपलीत बसल्या बसल्या त्यांना धक्का दिला. काही गरज आहे का टोपलीतून? आणि त्यांना ते शूळ जास्त लागलं आणि त्या वेदनेनं त्यांनी शाप दिला, ज्याच्या कुणामुळे मला ही वेदना झाली आहे, माझा शाप आहे, सूर्योदयाच्या अगोदर तो मेलेला असेल. आता मात्र शांडेलेनं टुपलीच टिकवली. म्हणजे एकतर नवरा करायला गेले तो असला भेटला, बर त्याला यशाचा नाद लागला, बर तिला कसं बस म्हणवलं तर या बाबानं त्याला धक्का दिला. काय करू म्हणली आता? असं नाही म्हणली महाराज ती, बरं का. तिनं टोपली याच्यासाठी टेकवली की नवराच मेला तर पतिव्रता कशाची. तिनं असे पदर खवला आणि सूर्याला सांगितलं, हे भास्करा, या पतिव्रतेचा सांगणार तुला, तू जर मी सांगेपर्यंत उगवलास ना तर जळून भस्म करेल तुला. काय ताकद महाराज त्या स्त्रीची, जोपर्यंत ती बोलली नाही तोपर्यंत सूर्य उगवू शकत नाही, एवढी ताकद एका बाईमध्ये. माणसं बायांना अंडर एस्टिमेट करतात, ग्राह्य धरतात. कित्येक दिवस झाले पण सूर्य उगवलाच नाही. लोकांनी विचार केला, बाबा सूर्यच नाही उगवला तर सगळं पृथ्वीचं चक्र बिघडेल, निसर्ग चक्र बिघडेल. आता काय करायचं? प्रत्येकानं जाऊन सांगावं, नका करू शांडीला माता तसं, सूर्याला उगवू द्या. ती म्हणली, मला काय करायचं तुमच्या त्रैलोक्याहून? माझा नवरा माझं सर्वस्व आहे, माझाच नवरा मेला तर त्रैलोक्याला काय आग लावायची आहे का मला? तुमचं तिकडं जळ नका, माझा नवरा मेला नाही पाहिजे. माझ्यासाठी माझं विश्व माझा नवरा आहे, तुमचं तिकडं विश्व पेट नका, माझा नवरा फक्त वाचला पाहिजे. लोक म्हणे असा स्वार्थी विचार बरा नाही, कोणाचंच ऐकायला तयार नाही ती. लोकांनी विचार केला, हिला कुणाचं ऐकवायचं असेल तर हिच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता पाहिजे. मग अनुसया मातेला बोलवलं आणि अनुसया मातेला सांगितलं की तिला सांगा हे विश्वाचं चक्र बिघडेल म्हणावं, सूर्याला उगवू दे. अनुसया मातेनं सांगावं, शांडिले सूर्याला उगवू दे, तुझ्या पतीचा जीव जाणार नाही ही माझी जबाबदारी. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सूर्याला उगव म्हटलं. जेव्हा बाईनं सांगावं तेव्हा सूर्यानं उगवावं, तेवढी ताकद घरातल्या एका साध्या बाईमध्ये महाराज. तुम्ही जे म्हणता ना बाई काय करते, बाई काय करते, सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबवते महाराज. तर का ती यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, हे धर्मशास्त्र आहे आपलं. मग काय, अनुसया मातेनं तो नवरा गतप्राण झाला की पटकन कमुंडलातलं पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर शिंपडलं. शांडिलेचा नवरा जिवंत झाला. फक्त जिवंत झाला एवढाच नाही, त्याचा कुष्ठरोग सुद्धा नष्ट झाला. ती शांडिला आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया माता. हे अनुसया मातेचं हे गुणगान सगळ्या विश्वात झालं. मेलेला माणूस जिवंत केला, मेलेला माणूस जिवंत केला, मेलेला माणूस जिवंत केला. मग नारद मुनीनं हे विश्वातलं सांगणं स्वर्ग लोकात नेऊन पोचवलं. अख्ख्या गावात एकतरी नारद असतोच. निस्ती कळ लावायची, बाकीची भांडणं लांबणं बघायची महाराज. असे नारद मुनी नारायण नारायण करत गेले. पण नारदांसारखा श्रेष्ठ भक्त नाही बरं का. भक्तिसूत्र सांगणारे नारद.
काय नारद महाराज श्रीमद नारायण 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 हरी नारायण नारायण हरी नारायण भगवान नारायण 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 श्रीमद नारायण 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 भक्तीची ताकद ओळखायला शिका बरं का. आपल्याला जे मिळालंय त्याची ताकद ओळखायला शिका. अरे आपल्यापाशी ज्याची ताकद ओळखता आली पाहिजे. आमचं लय अवघड झालंय. आमचंच किंमत आम्हाला कळली. आमचं तिरुपतीला जातं पण आळंदीला जात नाही. आमचं उज्जैनीला जातं पण दिवला जात नाही. आमचं केदारनाथ बद्रीनाथ करतं महाराज पण सासवडला जात. आमच्याकडे मेंटॅलिटीच खतरनाक आहे. आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. देव सुद्धा प्रचारावर आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. काय साबणानं झाली रे सुबड्या. डोकं बिक वापरत जा जरा. ह्या कलियुगात 4 लोक एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे ना. या कलियुगात 4 लोक एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. त्याला चाणक्य नीती म्हणायची, ज्याला आताच्या स्टँडर्ड भाषेत ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात. आपण कुठला शर्ट घ्यायचा हे एसीच्या खुर्चीवर बसून कोणतरी ठरवतंय. आपण कुठली गाडी घ्यायची हे चांगल्या मॉलमध्ये बसून कोणीतरी ठरवतंय. आपण काय घालायचं, काय लावायचं, काय वापरायचं, कुठं चालायचं, काय बोलायचं हे सगळं कोणीतरी ठरवतंय आणि त्याच्यावर आपलं आयुष्य चाललंय. संत म्हणतात त्या 4तले आम्ही नाही जे लोकांचं ऐकतात. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्य जगात काही नाही. त्याची जाण आम्हाला म्हणजे काय भाग्यवान आहेत आम्ही. आम्ही दैवाचे दास. जाण असू दे बरं. स्वतः जवळ जे आहे त्याची किंमत असू द्या. धर्माची, जातीची, मातीची किंमत असू द्या. आपलं कसं झालंय. एक पोलीस आहे. कोण आहे बोलत जा. कोण आहे तुम्ही बोलत जा महाराज बोलत जा. काय पोलीस आहे. पोलीस कोण आहे सांगतात. पोलीस आहे. ड्युटी संपली आणि घरी आला. पोलिसाला चोरानं धरलं. कुणाला. पोलिसाला. कुणी धरलं. हे कलियुग आहे बरं. काही तर असं होऊ शकतं. कलियुगात असंच आहे. जनाई म्हणते ना पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत गेला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. जनाई मातेचं वर्णन आहे. काय देवा जग आहे तुझं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. देवा काय जग आहे. नामदेवांचं वर्णन आहे बघा. लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. उडत चिमणी चरत झाले ते चटपाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढ एवढे राळे. लटके झाले कटके तिथे काढ घ्या एवढे राळे. कळलं. हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीचे महाराज बरं का. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. खोडकर. खोडकर रचना संतांची. संत बी कधी मूड मध्ये आल्यावर खोडकर रचना करायचे. खोडकर म्हणजे कसे लोकाला कळू. लटके खोटे कटके फुटाणे. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. राळ राळ माहिती माय. ती संक्रांतीला आमच्याकडं भोगीची भाजी राळ्याचा भात करतात. तुमच्याकडं. आमच्याकडं